मंत्राचा उच्चार करणार आहोत. हा नावाचा जो 6वा अध्याय आहे त्याचा बराच अभ्यास केलेला आहे. फक्त एक त्यामधला महत्वाचा विषय जो म्हणजे योगभ्रष्ट स्थिती काय आहे याचा विषय राहिलेला. आणि आत्मसंयम योग हे जे नाव आहे यावर सुरुवातीला आपण अभ्यास केलेला. कोण सांगू शकेल बरं आत्मसंयम योग का बरं नाव आहे या अध्यायाला? तर या योगाने ध्यान कसं करावं असं सांगितलेलं आहे. काय म्हणलात? योगाने ध्यान कसं करावे असं या अध्यायात सांगितलेलं आहे. हा ठीक आहे, परंतु आत्मसंयम योग, आत्मसंयम आणि योग हे 3 शब्द आहेत. म्हणजे आत्म्याचा संयम करणारा योग अभ्यास. मग आत्म्यामध्ये काय काय आता समाविष्ट आहे? अभ्यास करा. अभ्यास आपल्याला फक्त परीक्षेचा नाही करायचा, तर भगवद्गीतेचा जीवन सफल करणारा अभ्यास करायचा आपल्याला. योगी कसं बनावं याचा अभ्यास करायचा. आत्मसंयम योग, आत्मचतुष्टय आहे ना, मन बुद्धी आत्मा, मन बुद्धी चित्त अहंकार, हे चतुष्टय. तर यामध्ये शरीर मन बुद्धी या तिघांचं मिळून, हा ठीक आहे ठीक आहे, या तिघांचं मिळून झालेला आत्मा याचा संयम करायला शिकवले यामध्ये. आणि यामध्ये मग आपल्याला शरीराचा मनाचा बुद्धीचा या सर्वांचा संयम करायचा आहे. आणि संयम म्हणजे आपण पाहिलेलं आहे योगशास्त्रामध्ये संयम शब्द तर फार महत्वाचा आहे. तर अशा प्रकारे या शरीर मन बुद्धी यावर संयम करण्याचा अभ्यास म्हणजे हा आत्मसंयम योग. आणि यामध्ये आपण जवळपास 34 श्लोकापर्यंत आलेलो आहोत. परंतु यानंतरचे जे श्लोक आहेत 34 आणि 35 36 जे श्लोक आहेत हे श्लोक तेवढे आहेत अभ्यासामध्ये. परंतु त्यापेक्षा आज आपण अत्यंत महत्वाचा 37व्या श्लोकापासून जो योगभ्रष्ट स्थिती आहे आणि त्याच्यावर 14 मार्काचाही प्रश्न आहे आणि मला वाटतं 8 मार्काचे टिपालेहामध्ये पण आहे ते विषय. तर अशा प्रकारे तो अत्यंत महत्वाचा जो विषय टॉपिक आहे आपला योगभ्रष्ट, त्याचा आज आपण अभ्यास करणार आहोत. आतापर्यंत भगवंतानी ध्यान योग कसा करावा, आत्मसंयोग कसं साधावं, मनाला वशमध्ये कसं ठेवावं, त्याच्यासाठी वैराग्य आणि अभ्यास कसा करावा, चंचल ही मन आहे असा अर्जुनाला मोठा प्रश्न पडतो आणि त्या प्रश्नाला दुजरा पण देतात भगवंत. होय होय अर्जुना, खरंच हे मन असंशय महाबाहो मनो दुर्निग्रहम चलम अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येन च गुह्यते. या श्लोकावरून काय तुम्हाला समजून येतं बरं? चंचल मनाला भगवंतांनी दुजरा दिलेला आहे. होय होय असंशय महाबाहो मनो दुर्निग्रहम चलम. मग भगवंत सांगतात त्याला त्या चंचल मनाला नियंत्रित कसं करावं. 2 मार्ग सांगितले त्या श्लोकात. काय सांगू शकाल त्यावरून? सगळ्यांनी आपले ऑडिओ तरी चालू ठेवून संवाद साधायचा आहे. वैराग्य आणि अभ्यास. वैराग्याने अभ्यासाच्या माध्यमातून आपल्या चंचल मनाला आपण करू शकतो, त्याला निश्चल करू शकतो. अशा प्रकारे भगवंतांनी सांगितलं. मग अर्जुनाला पण हे पटलं. मग अर्जुनाला एक प्रश्न पडतो पुढे मोठा फार, की हे मानवाचं मन तर फार मोठं चंचल आहे आणि तो आपल्या मन बुद्धीवर संयम साधू शकत नाही, परंतु त्याची इच्छा मात्र आहे की योगी व्हावं. आता योगी म्हणजे हा फक्त अनुलोम विलोम करतोय, पाय वाकडे करतोय, डोकं पाठीमागे टाकतोय, असा उलट डोकं करतोय, असा हा योगी म्हणजे सर्कशीतला योगी नाही. योगी म्हणजे आसक्त बुद्धी, कर्मयोगी, कर्मामध्ये आसक्त बुद्धी, फलाची इच्छा न ठेवता कार्य करणारा कर्मयोगी, तो योगी इथं अपेक्षित आहे. आणि कुठल्याही प्रकारच्या आकांक्षा अपेक्षा नसणारा
असा विषयामध्ये आसक्त नसणारा म्हणजे योगी. मग असा योगी तर त्याला व्हावं वाटतंय, परंतु तो आपल्या दैनंदिन व्यवहारात संसारात जीवन जगतो आणि असं जगत असताना तो काही साधना करतो थोडीफार त्याच्या परिस्थितीप्रमाणे, त्याच्या कॅपॅसिटी प्रमाणे, त्याच्या अभ्यासाप्रमाणे किंवा आजूबाजूच्या संस्कार आणि परिस्थितीप्रमाणे तो योगी होण्याचा प्रयत्न तर करत असतो. परंतु असा योगी होण्याचा प्रयत्न करत असताना त्याचं हे मन निश्चित चंचल आहे, तो दृढ आहे, दुर्गम आहे, अशा या मनाच्या परिस्थितीमध्ये असताना जर का त्याची इच्छा आहे, तो साधना करतोय काही प्रयत्नात आहे आणि असं करत असताना त्याच्या मनावर त्याचं थोडंफार कमी नियंत्रण आहे, त्याला म्हणजे योग्य पद्धतीनं आणखीन परिपूर्णता आलेली नाही त्याची साधनेमध्ये. आणि अशा परिस्थितीमध्ये जर अशा योग्याचा अंतसमय झाला, अंतकाळ झाला, तर त्याची काय गती होते, असा अर्जुनाने प्रश्न या पुढच्या 37 ते 45 श्लोकामध्ये असा मध्येच जो भ्रष्ट झाला, मध्येच ज्याचं साधना तुटली, त्याचं वय संपलं, त्याचं आयुष्य संपलं आणि त्याला साधना पूर्ण करता नाही आली, तर भगवंताला अर्जुन प्रश्न विचारतोय की भगवंता मग अशा योगाचं काय होतंय? म्हणजे ज्याची साधना मध्येच तुटते, ज्याचा योग अभ्यास मध्येच अर्धवट राहतो, अशा योग साधकाला योगभ्रष्ट म्हटलेलं आहे. मग त्या योगभ्रष्टाचं काय होतंय? त्याला काय गती मिळते? त्याला पुढे काय करायला लागतो? त्यानं मग कशा प्रकारे पुढे आपली साधना करतो? का साधना पुन्हा शून्यातून चालू करायला लागते? त्या सगळ्या प्रश्नाचं चर्चा आणि उत्तर आणि अभ्यास या पुढच्या श्लोकामध्ये आहे, 37 पासून. हे पहा, 37वा श्लोक. आणि म्हणजे आतापर्यंतच्या मागच्या श्लोकामध्ये ज्याचं अंतःकरण पूर्णपणे वश झालेलं नाही, म्हणजे नियंत्रणात आलेलं नाही, आणि जो शिथिल प्रयत्न करणार, म्हणजे त्याचे प्रयत्न थोडे डिले आहेत, तो शिथिल प्रयत्नात आहे, त्याला योगाची प्राप्ती होणं कठीणच असतो. आणि मग यापुढे जाऊन अर्जुन पुढच्या याच्यामध्ये अगोदरच्या 2 श्लोकामध्ये 37 आणि 38 मध्ये प्रश्न आहे, आणि 39 मध्ये अर्जुनच भगवंताला प्रार्थना करतोय की भगवंता मग अशा परिस्थितीमध्ये त्याला काय होतंय आणि काय नाही, हे माझा संशय दूर करण्याची प्रार्थना 39व्या श्लोकामध्ये करतोय अर्जुन. तर 37वा श्लोक असा आहे, अर्जुन उवाच अयति श्रद्धया पेतो योगाचलित मानसः अप्राप्त संसिद्धिं कांगती कृष्ण गच्छति. कोण म्हणेल परत हा श्लोक? तर मी म्हणते, सगळ्यांनी गीता ग्रंथ ठेवूनच अभ्यासाला बसायचं. हा म्हणा. हा, अर्जुन उवाच अयतिहा श्रद्धयोपेतो योगाच चलितमानसः अप्राय योग संसिद्धिं कां गतिं कृष्ण गच्छति. आता आयतीस पुढे स्र आहे ना, त्याचं स्टार्ट करतोय आपण. आयतीस श्रद्धया पेतो योगात, तिथं च अर्ध आहे, तुम्ही पुढे म्हणताय योगात चलित मानसः अप्राप्य योग संसिद्धिं, इथं त्या संसिद्धीवरच्या अनुसाराचे गंग झालंय आणि पुढचं बी गंगच झालंय. अप्राप्य योग संसिद्धिं कांगतिं कृष्ण गच्छति. हे पहा, हे भगवंता, हे श्रीकृष्णा, ज्याची साधनेत श्रद्धा आहे परंतु ज्याचा प्रयत्न शिथिल आहे, त्याचे अंतकाळी जरी योगापासून मन विचलित झाले तर तो योग सिद्धी प्राप्त न करता कोणत्या गतीला जातो. म्हणजे ज्याचे प्रयत्न शिथिल कमी पडतात परंतु इच्छा आहे, काही त्यांनी थोडी साधना केली, मग अशाचा अंतकाळ झाला तर अंतकाळी त्याचं मन, एखाद्याचं मनच विचलित होतं,
भरपूर साधना केलाय आणि हे मन जरा कठीणच आहे ना. तर ते जर त्याचं मन विचलित झालं आणि त्याला शेवटी अंतसमयी सद्बुद्धी राहिली नाही, तर अशा साधकांचं काय होतंय? असं भगवंताला अर्जुनाने प्रश्न विचारलेला. आणि या त्यानंतर पुढचा पण प्रश्न असाच आहे. ध्यान योग म्हणजे आता याच्यामध्ये असं आहे, की प्रत्येकाचा पुनर्जन्म होतो. मग कुणाला पुनर्जन्मामध्ये हे नीच योनीतले जन्म मिळतात, कुणाला मनुष्य जन्मातच मिळतो. मनुष्य जन्मामध्ये सुद्धा कुणाला अं, अं, वाईट म्हणजे आचरण असणारा परिवार भेटतो किंवा त्याची स्थिती दुराचारीची असणारी त्याची पुनर्जन्म मिळतो. हा हा पुनर्जन्म मिळतो. तसा ध्यान योग्यानं पण पुनर्जन्म होतो. मन विचलित झाल्यामुळे अर्थात आपल्या साधनेतून भ्रष्ट झाल्यामुळे. परंतु कर्मयोगी अथवा ज्ञानयोगाचा त्याचा संसारिक आसक्ती राहिल्यामुळे पुनर्जन्म होतो. आता पुनर्जन्म का होतो? तर काहीतरी मागच्या इच्छा राहिलेल्या आहेत. म्हणूनच पुनर्जन्म होतो ना. मागे काहीतरी कर्मविपाक शिल्लक राहिलेला, त्याचा फळ भोगायचा आहे. म्हणून पुनर्जन्म होतो. म्हणून असा कर्मयोगी आहे किंवा ज्ञानयोगी आहे, त्याला कुठं तर संसारात आसक्ती राहिलेली आणि त्या आसक्तीचा परिपूर्णता करण्यासाठी त्याला पुनर्जन्म होतो. आणि मग मात्र इथं एक सोपं मार्ग दिलेला आहे. आता ते फार त्यामध्ये सविस्तर नाही जात, परंतु हा जर योगी भक्त योगी असेल, भक्ती करणारा, शेवटच्या श्लोकामध्ये याचं फार सुंदर वर्णन आलेलं आहे. भक्ती करणारा जर योगी असेल, तर त्याचा हे जे मन विचलित झालं, मागे आसक्ती राहिली, या सगळ्यांचं असं उचलून धरतो परमात्मा आणि त्याला मदत करतो. तो जो श्लोक आहे ना आपला 9व्या अध्यायामध्ये भक्ती योगामध्ये नाही, राजगुह्य राजविद्या योग या अध्यायामध्ये तो श्लोक आहे, योगक्षेम वहाम्यहम. या भक्ताचा सगळा योगक्षेम मी वाहतो. म्हणून जर योगी आहे, कर्मयोगी आहे, ज्ञानयोगी आहे आणि भक्त योगी आहे, तर त्याचं जर असं जर काही कुठं वातावरण डळमळीत झालं, तरी अंतकाळी परमात्मा त्याला मदत करून आपल्या समीपतेला घेऊन जातो. मच्चित्त सर्व दुर्गाणी मत प्रसादात तरिष्यशी. ते पुढे 18व्या श्लोकामध्ये पण आहे, 18व्या अध्यायामध्ये. तर अशा प्रकारे भगवंत भक्ती योगाला जे महात्म्य देतात, त्याचं कारणच हे आहे की भक्ती योगामध्ये जबाबदारी आपली राहत नाही, तर त्या परमात्म्याची राहते. जसं ते एखादी अज्ञानी बालक असतो, त्याचं सगळं पूर्ण करायचं काम आई करते. आणि जो ज्ञानी सज्ञानी बालक असतो, त्याला आई म्हणते, तुला कळत नाही का, तुझं तू कर, तुला माहितीये तू कर, तुझे कारभार, मामाला काय मी कसं करू शकते. परंतु जो अज्ञानी आहे, काही थोडासा, परंतु आईच्या सोबत राहतो, आईबद्दल प्रेमळ आहे, त्याची जशी माता त्या बालकाचं सर्वस्व करते, तसा हा भक्ती योगी, या भक्ती योगीची योगक्षम वहाम्यहम. मग अशी स्थिती असताना भगवंतानी असे आश्वासन या भक्ती योगाला दिलेलं. मग आता अर्जुनाचा प्रश्न इथं या 37व्या श्लोकामध्ये एक, आणि त्याच्यानंतर पुढचा प्रश्न अर्जुनाचा असा आहे, कच्छिन्नो भय विभ्रष्टस छिन्ना भ्रमीव नश्यती अप्रतिष्ठो महाबाहो विमुडो ब्रह्मण पथी. हा 38वा श्लोक. कच्छिन्नो भय विभ्रष्टस छिन्ना भ्रमीव नश्यती अप्रतिष्ठो महाबाहो विमुडो ब्राह्मणपती. हे पहा, मग अर्जुन आणखीन प्रश्न विचारतोय, भगवंता, असा जो भक्त आहे, त्यांना संसारामध्ये तर त्याला आसक्ती नाही आणि त्याला आणखीन परमात्म्याची प्राप्ती झालेली नाही, मध्येच तो कुठं तर पोहोचलेला आहे. म्हणजे संसारिक जीवनापासून आश्रयरहित झाला आणि पुढचं उद्देश आणखीन पूर्णपणे सफल झालेलं नाही. मग अशाची काय स्थिती होते भगवंता? काय एखाद्या तो आकाशामध्ये ढग येतात ना, आणि ढग येतात आणि छिन्न विच्छिन्न होऊन जातात. म्हणजे एखादा छोटा ढग मोठ्या ढगापासून तुटतो आणि पुढचा ढग त्याला
जाऊन पोहोचेपर्यंत तो ढग आकाशातच विरघळून जातो. तसं तर होत नाही ना याचं. संसाराकडून मी तुटला, ना इधर का ना उधर का, बीच में आदर तर होत नाही ना. असा दुसरा पण प्रश्न भगवंताने म्हणजे बघा, भगवंताला अर्जुनाने जे प्रश्न विचारले आहेत, किती सामान्य माणसांच्या मुळापर्यंत हे प्रश्न सगळ्यांना पडणार आहे आणि सगळ्यांना अडचणीमध्ये याच्या काही गोष्टी जे प्रश्न निर्माण होतात, अडचणी वाटतात, त्या सगळ्या अडचणीचं निराकरण करणारा प्रतिनिधित्व म्हणजे अर्जुन. आणि त्या अर्जुनाने असे आपलेच प्रश्न, आपल्याच शंका, सामान्य जनांच्या, सामान्य साधकांच्यासाठी असणाऱ्या शंका भगवंताला अर्जुनाने विचारलेल्या आहेत. मग असा संसाराच्या आश्रयापासून रहित झालेला आणि परमात्म्याच्या प्राप्तीच्या मार्गात मोहित अर्थात विचलित झालेला, परमात्म्याच्या प्राप्तीत जात असताना विचलित झाला, कुठंतर मोहात अडकला, अशा प्रकारे दोन्ही बाजूनी भ्रष्ट झालेला साधक काय छिन्न विछिन्न झालेल्या ढगाप्रमाणे नष्ट तर होत नाही ना. असा प्रश्न, दोन प्रश्न 37 आणि 38व्या मध्ये विचारल्यानंतर मग आता या अशा गहन प्रश्नाचं उत्तर या भगवंताशिवाय कोण देऊ शकतो? असा हा कृपाळू असणारा भगवंत, त्या भगवंतालाच, ज्याला जगद्गुरु म्हटलेलं आहे, कृष्णम वंदे जगद्गुरु, त्या जगद्गुरु परमात्मा श्रीकृष्णाला अर्जुनाने पुन्हा प्रार्थना केली. या 39व्या श्लोकामध्ये यतन्मे संशयम कृष्ण छेत्तुमर्हस्येषतः त्वदन्य संशयशास्य चेतान ह्युपपद्यते. मी श्लोक वाचतोय त्यावेळी तुम्हीही श्लोक वाचायचा आपल्या ग्रंथात पुढे बघून. रोहिणीताई वाचा बरं हा श्लोक 39वा, जसा येईल तसा येईल. यतन्मे संशयम कृष्ण म्हणा, पाठीमागे म्हणा, यतन्मे संशयम कृष्ण छेत्तुमर्हस्येषतः. तुमचा ऑडिओ बंद आहे, आम्हाला काय ऐकणार आहे? त्वदन्य संशयशास्य छेत्तान ह्युपपद्यते. जोर देतोय काही अक्षरावर, तर मी ते व्याकरण वाचलं का? मग तिथं कुठं कुठं जोर असावा, त्या अक्षराच्या डोक्यावर असे दोन रेषात पहा, त्या अक्षरावर जोर पाहिजे, जोर थोडस भार देऊन वाचायचं आहे. हे त्वदन्य संशयशास्य छेत्तान ह्युपपद्यते. आता छेत्ता आहे, इथे जोर द्यायचा, तिथं छेता म्हणायचं नाही, छेताच्या अगोदरचा जो छे आहे त्यावर जोर आहे. छेत्तान ह्युपपद्यते. अशा प्रकारे हे श्रीकृष्णा, माझ्या या संशयाचे पूर्णपणे निरसन करण्यासाठी आपणच योग्य आहात. अहरहसी म्हणजे योग्य आहेत, कारण ह्या संशयाचे निरसन करणारा आपल्याशिवाय दुसरा कोणीही होऊ शकत नाही. अशा प्रकारे 3 श्लोकामध्ये प्रश्न करून त्याचं परीक्षालन, त्याचा माहिती अर्जुनाने केलेली. तर याचं थोडस आणखीन विशिष्ट अभ्यास आपण करूया, जो की आपल्या अभ्यासामध्ये. आणि एक मिनिट, बरं ठीक आहे, एक PDF आहे, ते तुम्हाला टाकून देतो, म्हणजे शब्दशः उत्तर. हे पहा, भगवंताला जो पहिला प्रश्न, इथे 37व्या श्लोकामध्ये भगवंताला अर्जुनाने काय विचारलं? अर्जुना, जीव जेव्हा दैव प्राप्तीसाठी साधना करतो, काही श्रद्धेनं काही अभ्यास करतो, काही साधना करतो, परंतु मन वशमध्ये किंवा मन नियंत्रणात न राहिल्या कारणाने त्याची योग सिद्धी न होताच तो अंतकाळ येतो. मग तर त्याची काय गती होते, असा तो प्रश्न.
आणि मग दुसरा जो आहे, दुसरा प्रश्न याच्यामध्ये असा की अध्यात्म मार्गामध्ये एखाद पाऊल ठेवलेलं आहे, परंतु स्थिरता त्याला प्राप्त झालेली नाही. आणि मग उभय विभ्रष्ट, तो जो आहे ना 38वा श्लोक, त्याच्यामध्ये तो शब्द आहे बघा, 38व्या श्लोकामध्ये तो जो उभय विभ्रष्टस जो आहे ना, कच्छिन्नो भय विभ्रष्टस, उभय म्हणजे दोन्हीकडून भ्रष्ट झालेला, अशा प्रकारचा जर एखादा साधक असेल, म्हणजे कर्म मार्गात आणि योग मार्गात भ्रष्ट झालेला, आता मोक्ष यामध्ये मधून तो भ्रष्ट झालेला, तर असेल तर असेल, परंतु तो भ्रष्ट झालेला योग साधकाचं काय होत आहे, अशा प्रकारे तो दुसरा प्रश्न. मग भगवंतांना ही जी विनंती केलेली आहे, परिप्रश्नेन सेवया, हा जो 39व्या श्लोकामध्ये तो जो विषय आहे की या परिप्रश्नेन सेवया, असा प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी भगवान तुम्हीच एक समर्थ आहात आणि तुम्ही आमच्या या संशयांचं निराकरण करावं. तुम्ही तीनों लोकांचे नाथ आहात, साक्षात ईश्वर आहात, समस्त ब्रह्मांडात मध्ये भूत भविष्य आणि वर्तमान यांचे जाणकार आहात. जीवांच्या काय काय गती होत असतात याचं तुम्हाला ज्ञान आहे आणि योग भ्रष्टाचा काय भविष्य असू शकतो याची पण तुम्हाला जाणकारी आहे. आणि असं असल्यामुळं तुम्ही या सर्व गोष्टींमध्ये परिचित आहात, तरी तुम्ही आमचं कृपया हा संशय दूर करावा, असं भगवंताला विनंती केल्यानंतर आता भगवंत पुढच्या श्लोकापासून उत्तर द्यायला प्रारंभ करत आहेत. श्री भगवान वाच, श्लोक 40वा सर्वांनी समोर ठेवायचा आहे. पार्थनैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते, नहि कल्याण कृत कश्चित दुर्गतिं तात गच्छति. भगवंतांनी इथं फार मोठं आश्वासन दिलं आहे की हे पार्था, हे पृथुपुत्र, कुंतीपुत्र पार्था, हे पृथुनंदना, ज्याचा विनाश या लोकीही होत नाही, म्हणजे या योग भ्रष्टाचा त्याचा विनाश या लोकीही होत नाही आणि परलोकीही होत नाही. नामूत्र नैवेह विनाशस्तस्य, म्हणजे दोन्हीकडे होत नाही. अमूत्र, ते नामूत्र आहे ना, न अमूत्र असं आहे त्याचा फोड त्या अक्षराची, अमूत्र न अमूत्र, म्हणजे परलोकीही नाही आणि इहलोकीही त्याचा नाश होत नाही. कारण हे अर्जुना, कल्याणकारी कर्म करणारा कोणताही मनुष्य दुर्गतीला जात नाही. त्याने थोडं जरी पुण्यकर्म केलेलं असेल तरी ते पुण्यकर्म त्याच्या बँकेत स्टॉक आहे आणि तो घेऊन निघाला पुढच्या जन्मामध्ये, तो त्याचं वाया जाणारच नाही. अशा प्रकारे भगवंतांनी त्याला अर्जुनाला शाश्वती दिलेली आहे. मग सत्कार्य, या लोकातही त्याचा सत्कार्य उपयोगाला येतो आणि परलोकातही येतो. अशा पुरुषाला ना या लोकामध्ये ना परलोकामध्ये कुठल्याही धोका नाश होत नाही. म्हणजे आत्मोद्धार आणि भगवताची प्राप्ती करणारा साधक कोणीही दुर्गतीला जात नसतो. सत्कार्य करणेवाला कोणीही असो, सत्कार्य करणारा कोणीही असेल, त्याला भगवंतानी इथं आश्वासन दिलंय की योगाभ्यास किंवा ध्यान योग इत्यादी करणाऱ्यांना आपले लक्ष्य प्राप्तीपर्यंत जरी पोहोचता नाही आलं, त्याच्या सुरुवातीलाच त्याची दुर्गती झाली किंवा अंत झाला, तर भगवंत इथं जोर देऊन सांगतायत की चांगले कर्म करणाऱ्यांचा विनाश कधीही होत नाही. आणि भगवंताचं ही एक साधकांना संजीवनी रूपाचे आश्वासन आहे. संजीवनी
म्हणजे हे कुठेही न संपणार आश्वासन म्हणून त्याला संजीवनी म्हटलेलं आहे. आणि असं जर आपण या श्लोकाचं मनामध्ये बार बार चिंतन केलं, बाबा भगवंतानी आश्वासन दिलंय आणि तोही भगवंत म्हणजे साधकांना भगवंताला तर आपण जाणतो, भूत भविष्य जाणणारा जगद्गुरु भगवंतानी अशा प्रकारचं आश्वासन दिलं. आणि हे जर आपण मध्ये मध्ये मनामध्ये आणलं, हा नाही चांगलं कर्म करावं ते कधीच वाया जाणार नाही, अशा प्रकारची गॅरंटी भगवंतानी दिलेली आहे. अशा प्रकारे जर मनामध्ये आपण मध्ये मध्ये आठवण स्मरण करत राहिलो, तर आपल्यालाच एक संतोष, मनाला एक समाधान, मनाला एक उभारी येते. हा नाही, अशा कर चांगल्या कर्माची गॅरंटी भगवंतानी दिलेली आहे. म्हणून आपण थेंबे थेंबे का असेना, थोडं थोडं का होईना चांगलं कर्म करतच राहायला पाहिजे. आणि मग मनुष्य दुष्कर्माकडे जाणार नाही. अशा या श्लोकाचं, अशा भगवंताच्या आश्वासनाचं आपण बार बार स्मरण करायला पाहिजे. आणि योग साधनेमध्ये आणि आपण जे आध्यात्मिक साधनेचे साधक आहोत, यांनी हे नेहमी आठवण करायला पाहिजे. आमच्या पाठीमागं एक असा आश्वासन देणारा भगवंत परमात्मा आहे आणि त्यांनी आम्हाला अशा प्रकारचे निसंशय काही आश्वासनं दिलेले आहेत आणि त्याच्या बळावर आपण चालायला पाहिजे. हे नेहमी नेहमी आठवण करावी आपण. आणि मग अशा प्रकारे थोडंसं असं भगवंताच्या आश्वासनाचं स्मरण होत राहिलं, मध्ये मध्ये आपण आठवण करत राहिलो, तर आपल्या चांगल्या कार्यामध्ये आपल्याला उत्साह येत राहतो आणि वाईट कर्म करण्यापासून, काही दुष्कर्म करण्यापासून आपण मात्र मागे सरतो, थोडस आपण दूर जातो त्याच्यापासून. म्हणून नेहमी सात्विक जीवन जगण्यासाठी अशा भगवंताच्या आश्वासनाचं आपण आठवण स्मरण करावी, अशा श्लोकांचं स्मरण करावं. असे श्लोक थोडे पाठांतरही करावे. नाही कल्याण कृत कश्चित दुर्गतीं तात गच्छति. भगवंताने अशा प्रकारे त्याचं कल्याणच होईल अशा प्रकारचं आश्वासन दिलेलं आहे. आता जसं आपण इथं बघतो, की चांगल्या कर्माची सफलता, चांगल्या कर्माचं चांगलं फळ मिळतंय. तसंच जरा दुसऱ्या बाजूने बघितलं, तर वाईट कर्म केले, तर त्याचे वाईट परिणाम आणि त्याचे काही आपल्याला तोटा होणारच आहे. म्हणून या दोन्ही गोष्टी ध्यानात ठेवायला पाहिजेत. जे भरू, जसं करू तसं भरू. म्हणून चांगलं कर्म करण्यासाठी आपल्याला आनंद येणार आहे या भगवंताच्या आश्वासनानं, आणि वाईट कर्म करण्यापासून आपण दूर जाणार आहोत. आता यामध्ये एक थोडासा छोटासा प्रश्न आहे. योग भ्रष्टाला योग भ्रष्टाला कशा प्रकारची गती मिळते? म्हणजे योग भ्रष्ट ची गती कशी होते? म्हणजे इहलोक आणि परलोकामध्ये दोन्हीकडेही त्याची दुर्गती होत नाही, तर त्याला सद्गती प्राप्त होत असते. योगभ्रष्टाला कशी गती होत असते, तर इहलोक आणि परलोकामध्येही त्याला दुर्गती न होता सद्गती प्राप्त होते. आता यामध्ये एक असा छोटासा प्रश्न, या छोट्या छोट्या प्रश्नामधून आपल्या मनातले संशय दूर होणार आणि आपण मोठ्या प्रश्नाचं उत्तर लिहू शकतो. इथं भगवंतानी संदेश असा दिलेला आहे, की शुभ कर्म करणाऱ्यांना दुर्गती कधीही होत नाही आणि सद्गती होत असते, आणि हे परम सत्य आहे. अशा प्रकारचा भगवंतानी इथं संदेश दिलेला आहे. मग आता पुढचा थोडासा मनामध्ये येणारी शंका, योगभ्रष्ट पुरुषाची दुर्गती तर होत नाही, मग त्याची कशी गती होते हे सांगणारा भगवंतानी पुढचा श्लोक दिलेला आहे. 41वा श्लोक. सर्वांनी 41वा श्लोक समोर ठेवायचा.
आता योग भ्रष्टाची दुर्गती होत नाही तर कशी गती होते याची वर्णन करणारा हा 41वा श्लोक. प्राप्य पुण्यकृताम लोकान उषित्वा शाश्वती समाहा शुचिनाम श्रीमताम गेहे योगो भ्रष्टो भी जायते. तो योग भ्रष्ट कुठे जातो? शुचिनाम श्रीमताम गेहे. या शुचिनाम म्हणजे शुद्ध आचरण असणारा परिवार, श्रीमंत, ममता रहित कुळामध्ये, गेहे म्हणजे कुळ, तिथं जन्म घेतो. अभिजायते. तो योग भ्रष्ट पुण्यकर्म करणाऱ्यांच्या लोकांना प्राप्त होऊन आणि तिथं पुष्कळ वर्षापर्यंत राहून मग तेथे शुद्ध ममता रहित श्रीमंत कुळात जन्म घेतो. आता इथं दोन गती सांगितलेल्या आहेत. दोन प्रकारचे योग भ्रष्ट, दोन प्रकारच्या योगाचे स्तर. ज्यानं ज्या स्तरावर परत आलाय त्या स्तराची पुढे त्याला प्राप्ती होईल आणि ज्या स्तरावर तो जिथं जिथं ज्या स्तरावर त्याचा अंतकाळ झालेला त्याप्रमाणे त्याला पुढची गती मिळणार आहे. आता इथं काही योग भ्रष्टांना काय होतं की त्यांच्या पुण्यकर्मामुळं अगोदर त्यांना स्वर्गलोक प्राप्त होतो. मग स्वर्गलोकामध्ये तो अनेक वर्ष राहतो, आनंदाने राहतो, परमात्म्याच्या सानिध्यात राहतो, परमात्मापाशी राहतो. परंतु तिथं थोडी मर्यादा आहे. ते पुण्य संपलं, जव पुण्याची पावटी सरे तो येती माघारी, असं एक ज्ञानेश्वर महाराजांचं या श्लोकावरच एक ओवी आहे. या श्लोकामध्येच आहे ती ओवी. जव पुण्याची पावटी सरे तव येऊ लागती माघारे. पुण्य संपलं की पुन्हा त्याला या पृथ्वी लोकावर जन्म घ्यावा लागतो. परंतु जन्म मग त्याला कुठं मिळणार? उगं कुठेही गैरी लोकांमध्ये नाही, गैरी परिवारामध्ये नाही किंवा दुष्कर्म परिवारामध्ये नाही, तर त्याला शुद्ध ममता रहित श्रीमंत कुळामध्ये त्याला जन्म होऊन त्यानं जे आतापर्यंत केलेलं पुण्य होतं त्याच्यापासूनच पुढे त्याचा प्रवास सुरू होणार. आणि मग आणखीन तो जोमानं, कारण पुढच्या जन्माचा जो जन्म त्याला मिळतोय त्या जन्मामध्ये त्याला एक अनुकूल असं वातावरण त्याला मिळणार आहे. त्याची जी ही साधना करण्याची वृत्ती आहे त्या वृत्तीला पूर्ण करण्यासाठी अनुकूल त्याला वातावरण त्या परिवारात मिळतो आणि म्हणून तो पुन्हा या चांगल्या परिवारामधून आणखीन आपली साधना उन्नत प्रकारची पूर्ण करून पुन्हा तो पुन्हा तो त्या स्वर्गलोकात नाही जात, डायरेक्ट मोक्षाकडेच जातो तो. तर अशा प्रकारे या 41व्या श्लोकामध्ये एक योग भ्रष्टाची गती काय होती सांगितलेली. तशीच दुसऱ्या श्लोकामध्ये आणखीन एक गती दिलेली आहे भगवंतानी. त्याच्या पूर्वी थोडासा याच श्लोकाचा थोडासा आणखीन अभ्यास आपण करणार आहोत. म्हणजे तो योगभ्रष्ट हा दुर्गतीला तर जात नाही, सद्गतीला प्राप्त होतो आणि मृत्यूच्या नंतर तो बरेच दिवस, बरेच म्हणजे त्या स्वर्गामध्ये म्हणजे पुण्यवान लोकांमध्ये तो अनेक वर्ष तिथंच राहतो आणि नंतर सदाचारी श्रीमंत धनी लोकांच्या घरी त्याची पैदा निर्माण होतो आणि मग आपल्या गतजन्मीच्या जे सत्कर्मा अधुरा सोडून गेला होता ते पूर्ण अधुरं राहिलेलं काम या जन्मामध्ये तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. पुण्य परिवारामध्ये ज्या म्हणजे ममता रहित, आसक्ती रहित परिवार, शुद्ध पुण्यवान परिवाराच्या घरी जन्म घेतल्यामुळं त्याचा जीवन तर त्याच्या जी मनामध्ये त्याची जी ओढ होती की आत्मस्थितीकडे जाण्याची, त्याच्यामुळे तो सुखी जीवन तर जगतो आणि तो धनी लोकांच्या श्रीमंताच्या घरी जन्मल्यामुळं त्याला असं कशा काही भौतिक गोष्टीचा अभावही राहत नाही आणि मग त्याचं पूर्वीपासूनच जीवन हे सदाचारी होतं आणि आता जन्मही सदाचारी लोकांमध्ये मिळाल्यामुळं त्याचा या जन्मामध्ये सदाचार चालू राहतो. तो इथं भोगविलासाच्या पाठीमागे राहत नाही. भोगविलासाला सोडून तो योगाभ्यास आपला पूर्ण करून अनुकूल अशा परिवारामध्ये असल्यामुळं तो आपल्या उन्नतीकडे जायला लागतो.
हा जो शब्द आहे ना, इथे जे दोन विशेषण आले आहेत, शुचिनाम श्रीमताम गेहे, याचा अर्थ असा आहे परिशुद्ध, पूर्ण शुद्ध आणि धनी परिवार. तर याच्यावर एक असा छोटासा प्रश्न, मृत्यूनंतर योगभ्रष्टांची स्थिती कशी होते? तर तो प्रथम अगोदर पुण्य लोकामध्ये त्याचा निवास होतो. भरपूर दिवस तिथं तो राहिल्यानंतर सदाचारी श्रीमंत घरी पुन्हा त्याची पैदा निर्माण होतो आणि जो त्यांनी पूर्वी योग अभ्यास सुरू केलेला त्या योग अभ्यासाला पुढे नेण्यासाठी या जन्मामध्ये तो पुन्हा प्रारंभ करतो. आता ही गती साधारण योगभ्रष्ट साधकाची होती. 41व्या श्लोकामध्ये साधारण योगभ्रष्ट पुरुषाला काय गती मिळते याचं चिंतन सांगितलेलं. मग आता या 42व्या श्लोकामध्ये थोडासा उच्च कोटीचा साधक आहे, उच्च कोटीचा योगी आहे आणि तो भ्रष्ट झाला, त्याचे साधना अर्ध्यातच राहिली, तर त्याला आणखीन थोडी विशेष गती प्राप्त होते. ती कोणती गती प्राप्त होते याचं वर्णन या 42व्या श्लोकामध्ये आहे. कोण वाचणार 42वा श्लोक? इथं 42वा श्लोक, त्याचा पहिला शब्द बघा. कोण कोण उपस्थित आहेत? बेचाळीसावा श्लोक आपल्याला अभ्यास करायचा आहे, वाचायचा आहे. वाचा स्मृतीताई, वाचा. अथवा योगिनामेव कुले भवति धीमताम् एतद्धि दुर्लभं तरं लोके जन्म यदि दृश्यम्. हे पहा, इथं या श्लोकाची सुरुवातच अथवा शब्दापासून आहे. म्हणजे 41व्या श्लोकामध्ये जे गती मिळणार आहे किंवा अथवा पुढची गती, जो आणखीन थोडासा उच्च श्रेणीचा साधक योगभ्रष्ट झाला, मध्ये त्याचा जीवन संपलं, तर अशा जरा उच्च श्रद्धेच्या साधकाला, उच्च श्रेणीच्या साधकाला काय गती प्राप्त होते याचं उत्तर याच्यामध्ये अथवा वैराग्यवान योगभ्रष्ट, याचा जो स्तर आहे ना तो असा, तो वैराग्यवान योगभ्रष्ट होता, ज्ञानवान. मग त्यानं ते मध्ये जी थोडं त्याला विश्राम होता ना, पॉज, काही दिवस तो पुण्यवान लोकांच्या घरी स्वर्गामध्ये काही दिवस राहतो, तिथं तो आनंद भोगतो, उपभोगतो, पुण्य संपलं की पुन्हा पुनर्जन्म येतो वगैरे वगैरे, नाही, हे मधला गॅप घेतच नाही. तो सरळ तो ज्ञानवान योग्यांच्या कुळातच जन्म घेतो. अथवा योगिनामेव कुले भवति धीमताम्, अशा प्रकारचा जो हा जन्म आहे तो संसारात निसंशय फारच दुर्लभ आहे. मग ही आणखीन जास्त कठीण काम आहे, आणखीन थोडी जास्त पुण्याई लागते. सरळ मध्ये कुठलाही गॅप न घेता, जसं आपल्याला काही प्रदेशात जायचं असतं किंवा आपल्या भारतामध्ये इकडून हैदराबादहून इकडं दक्षिणेतून उत्तरेकडे कुठं विमानाने जायचं असेल तर विमानाचा सरळ प्रवास नसतो काही, मग मध्ये कुठं तर 2-4 तास 12-12 तासाचा विश्रांती राहते आणि पुन्हा दुसरं विमान बदलून मिळतं. म्हणजे जिथं 2 घंट्याचा प्रवास तिथं 20 घंटे प्रवास लागतो. अशी गती नको. हा जो वैराग्यवान योगभ्रष्ट है ना, उसको नहीं, उसको तो सीधा हैदराबाद से दिल्ली का ही फ्लाइट मिलेगा, वो सीधा पहुंचेगा 2 घंटे में. लेकिन उसके लिए उसकी उतनी श्रद्धा भी होना चाहिए, उतना उसका बल भी होना चाहिए, उतना उसका क्वालिफिकेशन, उसकी पात्रता भी बननी चाहिए. तो ऐसे पात्र योगी का क्या होता है ये बताया है इस 22व्या श्लोकामध्ये. अथवा योगिनामेव कुले भवति धीमताम्, त्याचा लगेच नो गॅप, डायरेक्ट त्याला दुसऱ्या कुळात, चांगल्या कुळामध्ये, ज्ञानवान योग्यांच्या कुळामध्ये जन्म आणि पुन्हा त्याची मग पुन्हा साधना चालू. त्याने जी माग त्याचं अर्धवट राहिलेलं कार्य ना, ते कार्य पूर्ण करण्यासाठी त्याला
पुन्हा उत्साहानं त्या परिवारामध्ये अनुकूल असं सगळं त्याला परिस्थिती, त्याला साधना मिळणार आणि त्यांना पुढचा अभ्यास आणखीन जोमानं करू शकतो. म्हणजे योग्यांच्या वंशामध्ये जन्म मिळतो आणि पूर्वजन्मामध्ये जे काही कार्य त्यानं सोडून आलेलं आहे, या जन्मामध्ये पूर्ण करण्याचा पुरा करण्याचा तो प्रयत्न करतो. मध्येच त्याचं शरीर जरी संपलं असेल, परंतु पूर्वजन्माच्या संस्कार मिटलेले नसतात. शरीर मिटलेलं असतो, परंतु पूर्वजन्माचे संस्कार मिटलेले नसतात. आता इथं एक शब्द ध्यानात घ्या, पूर्वजन्माचे संस्कार मग चांगले आणि वाईट दोन्ही आहेत. आपण आता फक्त अभ्यास करतोय पूर्वजन्मातल्या चांगल्या संस्कारांनाच काय पुढे मिळतं तो. पूर्वजन्मामध्ये जे आपल्या बुद्धीमध्ये जे संस्कार जमलेले होते, तेच संस्कार या जन्मामध्ये नवीन उभारी घेऊन तेज म्हणजे प्रकाशित होतात. जर बुद्धी पाप मार्गावर चालत असली तर पाप संस्कार घेऊन पुढे येईल. म्हणजे ते व्यापाऱ्यांचं अकाउंटिंग मध्ये असतं बघा, या पाजावरचे सगळे गोळाबेरीज कॅरी फॉरवर्ड करतो आपण, ब्रॉड फॉरवर्ड, फॉरवर्डेड अशा प्रकारे असतं बघा. तशाच प्रकारे आपल्याला जे काही आपण केलेलं आहे ते सगळंच पुढच्या जन्मामध्ये आपण कॅरी फॉरवर्ड करत असतो. बाकी कुठलंही संस्कारच फक्त पुढे घेऊन जाऊ शकतो. बाकी कुठलंही ना शरीर, ना धन दौलत, ना काही इथं घेऊन जाऊ शकत नाही. अशा प्रकारे योगी जन्मामधला जो आपला योगाभ्यास आहे, तो योगाभ्यास पुढे चालू ठेवतो. अशा प्रकारे थोड्याशा वैराग्यवान योग भ्रष्टाची गती या 42व्या श्लोकामध्ये अभ्यास केलेली. वैराग्यवान योगभ्रष्टाचा तत्वज्ञ योग्यांच्या कुळात जन्म होतो, हे आता 42 मध्ये आपण बघितलं. मग अशा ठिकाणी अशा तत्वज्ञ पुण्यवान लोकांच्या कुळात जन्म झाल्यानंतर, ज्ञानवान कुळात जन्म झाल्यानंतर मग तो जो योगभ्रष्ट आहे, हा वैरागी योगभ्रष्ट, तो काय करतो इथं जाऊन? त्याचा जन्म तर हा चांगल्या कुलवान घरामध्ये मिळाला, मग त्यानं काय करतो? तर तो काय करत असतो ह्या 43व्या श्लोकामध्ये वर्णन आले आहे. तत्र तम बुद्धी संयोगम लभते पौर्वदेहिकम यतते च ततो भूयः संसिद्धो कुरुनंदन. हे पहा, तत्र तम बुद्धी संयोगम लभते पौर्वदेहिकम, पूर्वदेहामध्ये जो साधना संपत्ती सहज प्राप्त झालेली होती, तीच उपयोगाला येते. हे कुरुनंदना म्हणजे कुरुनंदन म्हणजे कुरुवंशाचा नंदन. त्या ठिकाणी म्हणजे त्या योगभ्रष्टाला या नवीन जन्मामध्ये पूर्वजन्मात केलेली साधना संपत्ती प्राप्त होते. मग तो तिच्या साह्याने म्हणजे पूर्वीच्या भांडवलावर साधनेच्या सिद्धीच्या विषयात पुन्हा विशेषत्वाने प्रयत्न करतो. आता तो सिद्धी प्राप्त करण्यासाठी म्हणजे अंतिम मोक्ष सिद्धी प्राप्त करण्यासाठी त्याचे हे प्रयत्न चालू होते. तो मध्येच थोडं त्याला कुठंतरी अडचण आली, पुन्हा पुनर्जन्म घ्यावा लागला. पुनर्जन्म त्याला चांगल्या कुलवान पुण्यवान ज्ञानी लोकांच्या कुळामध्ये मिळाला आणि मग त्याची पूर्वीची साधना त्याची असल्यामुळे तीच साधना घेऊन तो पुढे चालतो आणि मग जी त्याची मोक्ष सिद्धीची जी साधना आहे ती पुन्हा चालू ठेवतो. अशा प्रकारे या 43व्या श्लोकामध्ये तो योगभ्रष्ट साधक पुनर्जन्म घेऊन काय करतो याचं वर्णन आहे. तर आता 44व्या श्लोकामध्ये पुन्हा आता आपण बघतोय की तो ज्ञानवान कुलवान योग्यांच्या तत्वज्ञ योग्यांच्या घरामध्ये जन्म घेतो आणि पूर्वजन्मकृत त्याची जी बुद्धी संयोग आहे किंवा बुद्धीचं त्याची जी गती आहे, त्या गतीच्या माध्यमातून तो साधनेकडे तात्परतेने पुढे जातो. मग आता अशा शुद्ध श्रीमंताच्या घरी
जन्म घेतल्यानंतर अशा योगभ्रष्टांची काय स्थिती होते, आणखीन या पुढच्या 44व्या श्लोकामध्ये भगवंतांनी वर्णन केलेलं आहे. पूर्वाभ्यासेन तेनैव ह्रियते ह्यवशोऽपि सः जिज्ञासुरपि योगस्य शब्द ब्रह्माति वर्तते. तो श्रीमंताच्या घरी जन्म घेणारा योगभ्रष्ट मनुष्य भोगांना परवश होऊन देखील, म्हणजे आता त्यानं श्रीमंताच्या घरी जन्म घेतलाय, सगळे भोग त्याला प्राप्त झालेले आहेत, परवश झालेले आहेत, तरी पण त्या पूर्वजन्मीच्या संस्कार असल्यामुळे किंवा पूर्वजन्मी केलेल्या अभ्यासाच्या साधनेच्या कारणाने तो परमात्म्याकडे आकर्षला जातो. कारण योगाचा समतेचा जिज्ञासू सुद्धा वेदांतात सांगितलेल्या सकाम कर्माचे अतिक्रमण करतो. म्हणजे आता बघा, त्याला ठीक ठीक आता पहा की तो श्रीमंताच्या घरी जन्मला म्हणजे त्याला भौतिक सुख सुविधा भरपूर आहेत, परंतु त्याची साधना ही या संसारिक विषय भोगाकडे आसक्त असणारी साधना होती. एवढ्या सगळ्या बाजूला गोष्टी असून सुद्धा तो आता या जन्मात काय करतो, तर परमात्म्याकडे त्याची एक लक्ष, एक गती, त्याची साधना ही परमात्मा प्राप्तीकडे असते. आणि मग यालाच म्हटलेलं आहे योग्यांची समता. म्हणजे भरपूर विषय भोग आहेत, तरी पण त्याबद्दल आसक्त राहून समत्व चित्ताचे जीवन जगणे. आणि अशा योग्याची जिज्ञासू असा जो असतो तो सुद्धा काय करतो, वेदामध्ये सुद्धा सांगितलेले जे काही सकाम कर्माचे जे विषय आहेत त्याचं सुद्धा अतिक्रमण करतो. तो याचं हे बळ कुठून आलं त्याला, तर पूर्वजन्मामध्ये त्याचा जो अभ्यास होता, म्हणजे आसक्तीचा, विषयाबद्दल आसक्ती, त्या आसक्तीच्या बळावर तो या जन्मामध्ये विषय भोग समोर दिसून सुद्धा तो विषय भोगाकडे न वळता तो त्या विषय सकाम कर्माचं अतिक्रमण करतो. अतिवर्तते जो शब्द आहे ना, म्हणजे त्याचं अतिक्रमण करतो आणि तो या सकाम कर्मांना पाठीमागे सोडून निष्काम कर्म योग्यांचं काम करतो. आणि तो परमात्मा प्राप्तीसाठी श्रीमंताच्या घरी जन्म घेऊन सुद्धा तो परमात्मा प्राप्तीचंच लक्ष आपल्या समोर ठेवतो आणि त्या मार्गाने, त्या दिशेनेच आपला प्रवास चालू ठेवतो. अशा प्रकारे तो काय करतो श्रीमंताच्या घरी जन्म घेऊन, तर तो अशा प्रकारे आपली साधना भोगविलासात न अडकता आपली साधना पुढे चालू ठेवतो. आपल्या अर्धवट राहिलेल्या कार्यांना या जन्मामध्ये तो पूर्ण करतो. म्हणजे या नवीन परिवारात त्याला जन्म मिळाल्यावर तो आपल्या पूर्वजन्मातले जी संस्कार आहेत, योग बुद्धी आहे, त्याचा उपयोग करून पुढं योग बुद्धीचा विकास करण्यासाठी तो प्रयत्न करतो. आता पुढचा जो श्लोक आहे तो या योग भ्रष्टामधला अंतिम नाही हो 45 जो श्लोक आहे तो या योग भ्रष्टामधला अंतिम श्लोक आहे. 37 पासून ते 45 श्लोकापर्यंत जसा जसा प्रश्न येईल त्याप्रमाणे त्याच्या श्लोकाचा संदर्भ द्यायचा आहे आणि उत्तर लिहायचं आहे. हे पहा, आता श्रीमंताच्या घरी जन्म घेतल्यानंतर जेव्हा तो योगभ्रष्ट परमात्म्याकडे ओढला जातो, मग अशा वेळी त्याची स्थिती कशी होते याचं चिंतन आहे या 45व्या श्लोकामध्ये. प्रयत्नाद
प्रत्नाद यतमानस्तु योगी संशुद्ध किल्बिषः अनेक जन्म संसिद्धिस ततो याती परांगतिम ततो याती परांगतिम. कोण वाचताय हा श्लोक? सगळे जागरूक आहेत ना? हे पहा, तुम्ही आम्ही तर स्तराचे योगभ्रष्टच आहोत. पुण्य आहे म्हणून अशा योग स्वानंद योग विद्यालयात मध्ये आपल्याला अभ्यास करावा वाटला. काही आपल्या बरोबरचे साधक असे पुण्यात्मा आहेत, त्यांचा संपर्क आला आणि आपण आपली पुढे चालणं आणखी साधना पूर्ण करतोय. भलेही या जन्मात मिळेल किंवा पुढच्या जन्मात मिळेल, आणखीन आपल्याला एखादी स्टॉप घ्यावा लागेल. आपला प्रवास दूरचा असेल किंवा आपल्या साधनेची गती थोडीशी मंद असेल. आता जशी जशी असेल त्याची तशी समृद्धीताईची साधना थोडी दृढ असेल तर त्यांच्या गाडीचा गती ही थोडीशी जलद गती असेल, कुणाची आणखीन थोडी कमी असेल. तर अशा साधकांचा आपापल्या गतीप्रमाणे तिथं पोहोचण्याचा वेळ लागणार आहे, परंतु तो कधीही असा दुर्व्यवहारामध्ये जात नाही. परत परत जरी जन्म घ्यावा लागला तरी चांगल्या तत्वज्ञानी योगी कुळामध्ये जन्म होईल आणि आपली साधना पुढे पुढे नेत असतो. मग आपण आपल्याला नवीन जन्म प्राप्त झाला आणि आपली चित्त परमात्म्याकडे ओढ लागलेली असते. तर अशा स्थितीमध्ये त्याची काय गती, कशी स्थिती होते याचं वर्णन करणारा हा श्लोक 45वा. प्रत्नाद यतमानस्तु योगी संशुद्ध किल्बिषः अनेक जन्म संसिद्धिस ततो याती पराम गतिम. परंतु जो योगी प्रयत्नपूर्वक अभ्यास करतो आणि ज्याचे पाप नष्ट झाले आहेत, तसेच अनेक जन्मापासून सिद्ध झालेला आहे, तो योगी मग परमगतीला प्राप्त होतो. तर त्याची गती कशी होते? तर परमगती होते. पूर्व पुण्याईनं चांगल्या कुळामध्ये जन्म आलाय, श्रीमंताच्या कुळामध्ये आहे. इथं महत्वाचा शब्द आहे, विषय भोग समोर आहेत तरी तो तिकडे ओढत नाही, तो परमात्म्याकडे त्याचे लक्ष लागलेलं आहे. याला सर्वश्रेष्ठ साधक म्हटलेलं आहे. आणि अशा साधक म्हणजे समोर असताना सुद्धा आपण त्याच्याकडे आकृष्ट न होता जी परमात्मा बुद्धी आपली परमात्म्याकडे आकृष्ट होतो आणि मग अशा अनेक जन्मापासून अनेक जन्म संसिद्धीस, तो अनेक जन्मापासून सिद्ध झालेल्या साधकाचीच अशी स्थिती होते. भगवंत हा शेवटची जवळपास परीक्षा घेतोय. तुमच्या समोर सगळे मोह लोभ सगळे समोर टाकलेले आहेत आणि त्यांना मागे टाकून तुम्ही परमात्म्याकडे जाताय. म्हणजे याला फार उच्च कोटीची साधना लागते. अनेक जन्म संसिद्धीस सिद्ध झालेली साधना आणि मग त्या योगाची स्थिती कशी होते? तर त्याची स्थिती ही परमगती त्याला प्राप्त होते. त्याचा हा अंतिम जन्म समजायला हरकत नाही. तर अशा प्रकारे योगभ्रष्ट कुणाला म्हणावं, योगभ्रष्ट कसा होतो, मग त्याचे संशय दूर करण्यासाठी 39व्या श्लोकामध्ये प्रार्थना आणि मग पुढच्या 40, 41, 42, 43, 44, 45 अशा जवळपास 6 श्लोकामध्ये भगवंतानी उत्तर दिलेलं आहे. योगभ्रष्टाची कोण आहे, गती कशी असते, त्याला कुठे जन्म मिळतो. योगभ्रष्टाचे 2 स्तर सांगितले आहेत. एक सामान्य योगभ्रष्ट आणि एक वैराग्यवान योगभ्रष्ट. प्रकारे भगवंताने शत मोठा साधकांना तुम्हालाही हा आवाज येत नाही सर बरोबर. आपण समापनाकडे उपस्थित आहेत ना?
तर अशा प्रकारे आपल्यालाही या जन्मात योग भ्रष्ट नाही तर प्राप्ती होण्याची आपली ही स्थिती व्हावी. आणि पुढचे जे 2 श्लोक आहेत, ही योग्यांना अशा प्रकारची स्थिती प्राप्त होते म्हणून भगवंताने अर्जुनाला एक आज्ञा दिलेली आहे असा, की अर्जुना तू योगी हो. योगाचं या लोकातही आणि परलोकातही कुठेही पतन होत नाही. योगाची जी जिज्ञासू असते तो योगाचा जो जिज्ञासू आहे तो योगाचा जिज्ञासू हा म्हणजे वेदामध्ये सांगितलेल्या विषय आणि कर्म विपाकाचं सुद्धा अतिक्रमण करून पुढे जातो. आणि ही जी योगाचं महात्म्य आहे भगवंतांनी वर्णन केलेलं आतापर्यंत, तर ही योग भ्रष्ट आतापर्यंत होता, आता तो योग भ्रष्ट होणार नाही. एवढं ज्याला शब्द ब्रह्माचं सुद्धा अतिक्रमण करून पुढे निघणारा, एवढ्या सगळ्या श्रीमंताच्या विषय भोगामध्ये असून सुद्धा पुढे निघून जाणारा हा योग भ्रष्ट नाही, तर ही खरं योगाचे लक्षण आहेत. आणि म्हणूनच भगवंताने आता अर्जुनाला एक आदेश देऊन टाकला. हा श्लोक सगळ्या योग साधकांनी पाठ करायचा. तपस्वीभ्यो अधिको योगी ज्ञानीभ्यो अपि मतोधिका कर्मीभ्यश्चाधिको योगी तस्मात् योगी अर्जुन. काय योगी हा तपस्वीपेक्षा श्रेष्ठ आहे, ज्ञानी लोकांपेक्षा सुद्धा अधिक आहे तो, आणि कर्मी लोकांपेक्षा सुद्धा अधिकच आहे. म्हणून अर्जुना तू योगी तस्मात् योगी भव अर्जुना. मग आता हे तो योगी कसा असावा वगैरे वगैरे मागे जे योगभ्रष्टामध्ये आपण वर्णन केलं ना, तशा प्रकारचा योगी हो अर्जुना. म्हणून भगवंताने इथं योगी होण्याचा आदेश अर्जुनाला दिलेला आहे. आणि आता शेवटचा जो श्लोक आहे त्या शेवटच्या श्लोकामध्ये उगा कसला बी गैरी योगी नको. अर्जुनाला आदेश दिलेला योगी हो, तो योगी कसला हो, तर श्रद्धावान भक्त योगी हो. एक याचं चिंतन फार विशेष आहे, परंतु आता ते विषय लांबायला लागला. असू दे. तर भगवंताने योगी हो म्हणून असा अर्जुनाला जो आदेश दिलाय आणि या शेवटच्या श्लोकात सांगितलेला आहे योगी हो, परंतु कसला योगी हो, योगी नामपि सर्वेषां मतगते नांतरात्मना श्रद्धावान भजते यो माम समे युक्त तमो मताः. हे पहा, मागच्या श्लोकामध्ये भगवंतांनी योगाची प्रशंसा केलेली, अर्जुनाला योगी होण्याचा आदेश दिलेला, परंतु कर्मयोगी, ज्ञानयोगी, ध्यानयोगी, भक्तियोगी इत्यादी योगापैकी कोणता योगी झाला पाहिजे हे काही त्या मागच्या श्लोकामध्ये स्पष्ट केलेलं नाही. कर्म्यापेक्षा मोठा, ज्ञानीपेक्षा मोठा, तपस्व्यापेक्षा मोठा, ध्यानयोगी, भक्तयोगी हो असा काही विशेष उल्लेख नव्हता. परंतु आता या पुढच्या श्लोकात भगवंताला सांगितलंय अर्जुना तू कोणता योगी हो, तर भक्त योगी हो. योगी भक्त योगी हो, भक्ती करणारा कर्मयोगी राहा, मला माझं सतत चिंतन ठेवून कर्म करत राहा, निष्काम कर्म, तेच या श्लोकामध्ये वर्णन आहे. योगी नामपि संपूर्ण योग्यातही जो श्रद्धावान भक्त मदगतेन परंतु भगवंताचं चिंतन करत राहायचं. हा अंतिम संदेश आहे या आत्मसंयम योगाचा. म्हणजे भगवंता
आपल्या कर्मामध्ये शुद्ध राहते, अशा आपण आपल्या कार्यक्रमाला सगळेजण उपस्थित आहेत ना? उपस्थित असेल तर अत्यंत एक छान 2 मिनिटाचा एक गोष्ट सांगणार आम्ही, गोष्ट. सगळ्यांनी आता आपले ऑडिओ व्हिडिओ चालू करायचे. म्हणजे हे जे आहे ना भक्त योगी, तुम्ही आम्ही स्वयंपाकघरात काम करत असताना, अभ्यास करत असताना, शेतीमध्ये काम करत असताना, दुकानात कार्य करत असताना आपण योगी होऊ शकतो, हे सांगणारा एक दृष्टांत सांगतो 2 मिनिटांमध्ये आणि मग आपलं समापन करूया. हे सगळे साधक उपस्थित दिसले मला तर मला बरं वाटेल थोडस. असू दे. हे पहा, एक छोटीशी गोष्ट अशी की नारदाला एक वेळेस फार म्हणजे प्रत्येक साधक आपल्या सामान्य जीवनामध्ये योगी आणि तोही कशा प्रकारचा उच्च प्रतीचा भक्त योगी होऊ शकतो हे सांगतोय मी. नारद एक बार गर्व झाला नारदाला, की नारदाला वाटलं की मी फार देवाचं, नारदाच्या मुखामध्ये सतत नाम आहे ना, नारायण नारायण करतो, त्रिलोकामध्ये भ्रमण करतो. मग अशा प्रकारे भ्रमण करत असताना नारदाला फार गर्व झाला आणि भगवंताकडे जाऊन तो म्हणायला लागला की मी किती मोठा भक्त आहे, मी असा आहे, मी तसा आहे, असं असं करायला लागला. मग ते गेल्यानंतर नारद तिथे गेले. भगवंत त्या नारदाकडे बघायच ना झाले, त्याच्याकडे दुर्लक्ष करायला लागले आणि पृथ्वीवर एक शेतकरी आपला कुळव, कुळव म्हणजे माहिती ना, कासले ताईला माहित असेल, होगडे ताई, कुळव म्हणजे काय? कुळव माहिती आहे ना? हा ठीक आहे, फक्त हा मान हलवा. रोहिणीताई, स्मृतीताई, कुळव म्हणजे काय माहिती नाही? नांगर, नांगर थोडक्यात शेतामध्ये जो नांगर असतो ना शेतकरी, तो आपलं शेतीतलं नांगर कुळवणीचं काम करत होता आणि करत असताना उगा कधी तर उठता बसता ते देवाचं नाव घ्यायचा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा किंवा ओम नमः शिवाय, ओम ओम, कधी मध्ये मध्ये तो म्हणत राहायचा. उठता बसता त्यानं देवाचं नाव घेऊनच आपलं कार्य करत राहायचा तो. मग ती नारदाचा समोर असताना त्या शेतकऱ्याची प्रशंसा देव करायला लागले. तू शेतकरी फार श्रेष्ठ आहे, तुझ्यापेक्षा तू काय अमकं तमकं. मग नारदाला राग आला, भगवंता मला काय हे काय, मी सतत एवढं माझा अधिकार 3 लोकांमध्ये, मला दुष्टही पूजतात आणि श्रेष्ठही पूजतात, मी एवढा मोठा आहे आणि माझ्यापेक्षा त्या शेतकऱ्याला तुम्ही श्रेष्ठ बोलताय. मग ते अर्जुनाने भगवंताला, नारदाने असं सांगितलं, हे बघ म्हणे, एक आपण काम करू म्हणे, खरंच तू श्रेष्ठ भक्त आहेस म्हणे, तुला फार म्हणजे मोठी पदवी द्यायला पाहिजे. एक काम कर म्हणे, एक वाटीभर तेल त्यांनी दिलं त्याला हातामध्ये आणि हे वाटी न सांडता उद्या तुझं काम कर, फक्त हे वाटीत तेल सांडू द्यायचं नाही. भरलेली वाटीत तेल आहे आणि हे तेल सांडायला नाही पाहिजे. घेऊन फिर तुझं काम कर, काय करायचं ते कर आणि वाटीत तेल मात्र सांडू द्यायला नाही पाहिजे. अशा प्रकारे भगवंताने सूचना दिल्यानंतर नारद ते घेऊन निघाले भ्रमण करत आणि ती तेल सांडू नये याच्यावर त्याचं लक्ष. दिवसभर ते तेल न सांडू देतात. संध्याकाळी परत भगवंताकडे नारद आला आणि म्हणला, बघा देवा म्हणे, एक थेंब सुद्धा तेल खाली सांडू दिलं नाही, मी पूर्णपणे मी जशाच तसं आलोय. भगवंताने विचारलं की ही काम तुला मी जी सांगितलं होतो, ही तेल दिवसभर न सांडू देता पूर्ण 3 लोकांमध्ये फिरायचं. मग हे काम करत असताना तुझ्या मुखातून किती वेळा माझं नाम आलं, माझं नाव तुला किती वेळा आठवलं? नारद म्हणला, देवा कशाचं तुमचं नाव आठवतंय आणि काय, ही तेलाची वाटी आणि तेल न सांडू देण्यातच माझं लक्ष होतं, तुमच्याकडे लक्षच नव्हतं माझं. दिवसभर मी तुमचं नाव घेऊ शकलो नाही, या तेलाच्या वाटीतच माझं सगळं जीव अडकला होता. भगवंताने ते सांगितलं, बघ बाबा म्हणे, तुला फक्त तेवढंच काम आहे म्हणे नारायण नारायण म्हणायचं, परंतु तो बिचारा आपलं कर्म पूर्ण करतोय, शेतीमध्ये नांगर आणतोय, कुळव आणतोय आणि माझं नावही घेतोय. मग तू श्रेष्ठ का तो श्रेष्ठ? तो श्रेष्ठ. अशा प्रकारे जो कर्म परंतु भगवंताकडे ज्याचं चिंतन आहे, भगवंताकडे ज्याचं लक्ष आहे, तो सगळ्यात कर्मयोगी, तो सगळ्यात मोक्षाचा मुक्तीचा अधिकारी. अशा प्रकारे आपणही आपल्या दैनंदिन कार्यामध्ये आपण कुठेही असो, कुठेही राहो, भगवंताने कर्म सोडण्यासाठी सांगितलेलंच नाही. कर्म करत राहा,
आणि माझ्याकडे मदगत्यांतरात्मना, हे जो आहे ना, मदगतेनांतरात्मना, आत्म्यानं माझं चिंतन कर, श्रद्धेनं भजन कर, आणि मग तो मोठा योगी नामपी, योग्यातही श्रेष्ठ योगी होशील. अशा प्रकारच्या योगी तुम्ही आम्ही सर्वजण होऊया, अशी प्रार्थना आणि प्रयत्न भगवंताकडे करूया. सर्वांना मोठ्या मोठ्या शुभेच्छा. या येणाऱ्या